मंच ने भिवंडी निजामपुर महानगर पालिका के 100 MLD जलापूर्ति योजना में भ्रष्टाचार के आरोप में तत्कालीन और वर्तमान अभियंताओं के खिलाफ कार्रवाई की मांग की और इसके लिए उग्र आंदोलन की चेतावनी दी। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की भिवंडी बोलले की काय भिवंडीचं दुसरं नाव असं भ्रष्टाचार आहे, कारण टाक्या बनल्या, पाणी नाही आहे। आता पाण्यासाठी टेंडर काढलं, त्याच्यामध्ये देखील भ्रष्टाचार। आपण जो मुद्दा उपस्थित केला त्या संदर्भातच मी आपल्याशी आज बोलणार आहे। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने अमृत 2 अंतर्गत 100 MLD पाणी पुरवठा योजना ही राबवणे सुरू केलेली आहे। पण ही योजना आणि हे टेंडर राबवताना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। भ्रष्टाचार कसा झालेला आहे मी ते आपल्याला सांगतो। याच्यामध्ये MJP ही PMC म्हणून याच्यामध्ये काम केलेलं आहे, हे लक्षात घ्या। आता ही PMC जी आहे, PMC जेव्हा त्यांनी तांत्रिक मान्यता दिली आणि तांत्रिक मान्यता देताना त्यांनी जे काही नियम अटी लावून दिल्या होत्या की जसं की शहराची जी काही लोकसंख्या आहे ती आम्हाला परफेक्ट पाहिजे किंवा ज्या अजून 10 ते 12 अटी होत्या त्या त्यांनी फुलफिल केलेल्या नाही आहेत महानगरपालिकेने, त्या नियमांचा भंग केलेला आहे। त्यामुळे जेव्हा MJPने ही तांत्रिक मान्यता देताना घालून दिलेल्या ज्या अटी आहेत त्यांचा त्यांनी भंग केलेला आहे। दुसरा आहे वेंसर कन्स्ट्रक्शन कंपनीने सादर केलेले जे अनुभव प्रमाणपत्र आहेत या टेंडरसाठी की आम्ही कशा पद्धतीने एलिजिबल होतोय, त्या प्रमाणपत्रावर अनुभव टेंडर कंडिशनमध्ये बसत नसताना देखील वेंसर कन्स्ट्रक्शन कंपनीला टेंडर देण्यात आलेला आहे। शासन नियमाप्रमाणे कॉलिब्रेशन व जॉईंट व्हेंचर करताना रजिस्टर ऑफ पार्टनरशिप फर्म बांद्रा या ठिकाणी त्यांना रजिस्टर करणं अत्यावश्यक आहे आणि त्या टेंडरमध्ये ते क्लॉज आहेत, त्याच्याशिवाय तुम्ही वर्क ऑर्डर देऊ शकत नाही। असं असताना देखील महानगरपालिकेनं त्यांना टेंडर दिलेलं आहे। चौथा, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका व वेंसर कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर साधे ॲग्रीमेंट केलं आहे, जे की कमीत कमी नियमाप्रमाणे 25 लाख रुपये त्यांना स्टॅम्प ड्युटी सरकार जमा करावी लागणार होती, पण त्यांनी 1 रुपया भरला नाही। तिथे शासनाची त्यांनी स्टॅम्प ड्युटी चोरी केलेली आहे। सदर टेंडर हे 12.90% अधिक दराने दिलेलं आहे आणि हे देताना ज्या आयटमचा उल्लेख, ज्या नगांचा उल्लेख, ज्या वस्तूंचा उल्लेख अगोदर त्या टेंडरमध्ये केलेला आहे त्याचाच उल्लेख त्यांनी आधी टेंडरमध्ये नमूद केला आहे आणि याच्यासाठी त्यांनी जास्तीची रक्कम मागून घेतलेली आहे, कारण आम्हाला परवडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। हा जो 12.90चा विषय होता हा अगोदर 17-18वर होता, तो शेवट करून त्यांनी 12.90वर आणला आणि जवळपास 48 कोटी रुपये हे शासनाचे एक्स्ट्रा घेतलेले। आणि आजच्या घडीला जर बघितलं 17 जानेवारी 2024ला याची वर्क ऑर्डर दिली आहे, याची टाईम पिरियड 2 वर्ष आहे। हे असताना आजच्या घडीला फक्त 3% काम झालेलं आहे। काम 3% आहे। त्या अधिकाऱ्याने आत्तापर्यंत बार चार्ट जो असतो की आम्ही हे काम 2 वर्षामध्ये कशा टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहोत ते त्यांनी लिहून द्यायचं होतं, त्याचे लिहून दिलेलं आहे। या संदर्भात मी आयुक्तांना भेटलो, पण आयुक्तांची बिलकुल मानसिकता नाही आहे सगळं काम करण्याची, कारण त्यांना जर यांनी हे जर काम केलं तर त्यांच्या अधिकारी याच्यात अडचणीमध्ये येतात। आणि माझी ती आयुक्तांना तेच म्हणणं आहे की तुम्ही जर एवढे क्लीन आहात आणि IS ऑफिसर आहात तर त्यांनी या सगळ्या विषयावर गांभीर्याने दखल घ्यावी। मी त्यांना पर्सनली भेटून आलो आहे, त्यांच्याकडे सगळे कागदपत्र दिलेले आहेत आम्ही की कशा पद्धतीने या पूर्ण टेंडर प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात झालेला आहे। नियमात न बसताना देखील अशा कंपनीला तुम्ही टेंडर कसं काय देऊ शकता? आणि एवढं सगळं होत असताना स्थानिक महानगरपालिकेचे अधिकारी सगळे मूग गिळून गप्प बसलेले आहेत, कारण याला सगळ्या जे काय अधिकारी आहेत तत्कालीन जे आयुक्त होते अजय वैद्य याच्यामध्ये सगळ्यात मोठा त्यांचा वाटा आहे। त्याच्यानंतर MJPचे चीफ इंजिनियर आहेत, MJPचे अधीक्षक अभियंता आहे, MJPचे कार्यकारी अभियंता आहे, इथले पाणी पुरवठा अभियंता आहेत, उपअभियंता आहेत, महापालिकेचे उपायुक्त आहेत, विधीचे अधिकारी आहेत, जी काही निविदा समिती आहे, या सगळ्यांनी मिळून हा संगनमताने भ्रष्टाचार केलेला आहे।